शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे। तर किशोर कुमारिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे। पनवेल महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी हालचालींना वेग आलाय। कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार 10 फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। यंदा महापौर पद हे मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं असून भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे कोणाच्या नावावर पक्षाचे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगलीत मतदान जनजागृती रॅली काढत लोकशाही बळकटीकरणाचा संदेश देण्यात आलाय। मतदार जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बाबुळखेडा ग्रामपंचायतीत सरपंच मारोतराव भाकरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापलंय। विशेष म्हणजे अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंच भाकरे यांनी गुलाल उधळत या निर्णयाचं स्वागत केल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे। मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहार उघड केल्यामुळेच आपल्या विरोधात ठराव आणण्यात आल्याचा आरोप सरपंचांकडून करण्यात आलाय। वरळी बीडीडीतील 556 रहिवासी फेब्रुवारीत नव्या घरात जाणार आहेत। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 2 इमारतींचं काम आता पूर्ण झालंय। यामुळे 500 चौरस फुटाच्या आलिशान घरात राहण्याचं बीडीडी वासियांचं स्वप्न साकार होणार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून मान्यता मिळाल्याने शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। या निर्णयानुसार कटोरा, रेवासा आणि नवसारी हे भाग अधिकृतपणे अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहेत। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले। प्रजासत्ताक दिनापूर्वी पोलीस आणि सुरक्षा दलांनी रविवारी राजधानी दिल्ली आणि सीमावर्ती भागात गस्त आणि वाहन तपासणी वाढवली आहे। शहरात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या आणि वस्तूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शहरातून प्रवेश करणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या पॉइंटवर अनेक चौक्या स्थापन केल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। आगरी समाजाची संस्कृती, रूढी, परंपरेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी साई सेवक प्रतिष्ठानच्या वतीने सोनाळे येथील क्रीडांगणावर मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री अंगीकारत भिवंडी आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यंदाचं हे 15वं वर्ष आहे। हा आगरी महोत्सव 28 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे। तुर्भे नाका येथील साई कम्युनिकेशन दुकानाचं टाळं तोडून चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना तुर्भे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तासात अटक केली आहे। यात आरोपीकडून 4,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणातील 4ही आरोपी मूळचे बिहारचे असून सध्या तुर्भे गावात वास्तव्य करत होते। या प्रकरणी तुर्भे पोलीस आता अधिक तपास करत आहेत।